Hello dear friends, this video is made for Maharashtra State Board student of 10th class. In this video, we are going to see 2.4 the epitome of courage, English workshop of this lesson. Friends, you are watching my YouTube channel that is Learn English with DJK. Let's begin with the question number first. Match the following. Group A आणि Group B दिलेला आहे. ग्रुप ए मध्ये गॅलिलिओ, नंबर 2 डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स, नंबर 3 ब्लॅक होल्स अँड नंबर 4 स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट. बी ग्रुप मध्ये दिले ए द कन्सेप्ट विच हेल्प्ड स्टीफन टू गेट हिज पीएचडी. बी आहे म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. सी द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी अँड डी आहे the greatest scientist 3000 years ago. फ्रेंड्स, गॅलिलिओ पहिला आपण ग्रुप ए मधला बघू. हा कोण होता तर 300 वर्षापूर्वीचा महान शास्त्रज्ञ होता. डी ऑप्शन याच्यासाठी बरोबर आहे. खाली आन्सर लिहायचा आहे आपल्याला. ए साठी डी हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे. सेकंड डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स कोण होता? द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी, या सेंचुरीचा महान शास्त्रज्ञ होता. सी ऑप्शन याच्यासाठी करेक्ट आहे. नंबर 3 ब्लॅक होल्स. कशाला म्हणायचं ब्लॅक होल्स? द कन्सेप्ट विच हेल्प्ड स्टीफन टू गेट हिज पीएचडी. स्टीफनला पीएचडी मिळण्याचा जो विषय होता स्टीफनचा तो होता ब्लॅक होल्स. म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. आणि स्टीफन्स फेवरेट सब्जेक्ट दॅट इज म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. These are the favorite subject of Stephens, means the B option is the correct option. Let us see the question number 2. Complete the following web chart containing the qualities of Dr. Stephen Hawking. स्टीफन हॉकिंग यांच्या ज्या क्वालिटी या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या क्वालिटीज आपल्याला या वेब मध्ये फिल करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, करेजियस, धाडसी व्यक्तिमत्व. सेकंड, ग्रेट ऑथर, महान लेखक आहे. थर्ड, क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी आहे. फोर्थ, पोलाइट व्यक्तिमत्व आहे. ब्रिलियंट, एकदम हुशार, तल्लक, जसं त्यांची तुलना एका व्यक्तीबरोबर केलेली आहे, एका सायंटिस्ट बरोबर केलेली आहे. नेक्स्ट, अनडाउटेड. दीज आर द क्वालिटीज ऑफ स्टीफन हॉकिंग. नेक्स्ट वी विल सी द क्वेश्चन नंबर 3. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आहे होमोग्राफ्स. होमोग्राफ्स म्हणजे काय? पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट आर स्पेल्ड अँड प्रोनाउन्स द सेम. असे वर्ड्स की ज्याचे स्पेलिंग सेम आहे, प्रोनाउन्सिएशनही सेम आहे, परंतु त्याचा जो मिनिंग आहे तो वेगळा आहे. त्याला होमोग्राफ्स असं म्हणायचं. आय हॅड मेड अ सेपरेट व्हिडिओ अबाउट होमोग्राफ्स, होमोफोन अँड होमोनिम्स. यू कॅन चेक दॅट व्हिडिओ इन द प्लेलिस्ट ऑफ ग्रामर. आय बटनवर जर वरती पाहिलं तर तुम्हाला त्याची लिंक सुद्धा पाहायला मिळेल. यू कॅन वॉच दॅट व्हिडिओ अँड यू कॅन अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ होमोग्राफ्स, होमोनिम्स अँड होमोफोन्स. फ्रेंड्स, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे वॉच. वॉच याची स्पेलिंग दोन्ही ठिकाणी बघा सेम आहे. पहिलं वॉच म्हणजे ऑब्झर्व आहे आणि दुसरं वॉच म्हणजे डिव्हाइस दॅट शोज टाइम. असं डिव्हाइस जे वेळ दाखवतो म्हणजे घड्याळ. आता खाली त्यांनी आपल्याला होमोग्राफ्स दिलेले आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये मिनिंग फिलअप करायचं आहे. जसं कपल. कपल म्हणजे अ पेअर, जोडी, हजबंड वाईफ. कपल म्हणजे मिंगल. नेक्स्ट आहे माइंड. माइंड म्हणजे टू गिव्ह अटेन्शन किंवा त्याचा दुसरा मिनिंग आहे रिकॉल. थर्ड आहे स्पेस. स्पेस म्हणजे द अनलिमिटेड परमिशन. आणि सेकंड आहे अ ब्लँक एरिया. स्पेस म्हणजे. थर्ड, साऊंड. साऊंड म्हणजे काय? नॉइज. आणि सेकंड साऊंड म्हणजे काय? अनाउन्स समथिंग. लेफ्ट नेक्स्ट होमोग्राफ आहे. लेफ्ट म्हणजे अ साईड आणि दुसरं लेफ्ट म्हणजे नॉट यूज, सोडून दिलेलं आहे, वापरलेलं नाही. इन युअर नोटबुक मेक पेअर्स ऑफ सेंटेन्सेस विथ एनी 3 ऑफ देम. याचे 3 वेगवेगळे सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे. ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहायचे आहेत. दिस एक्सरसाइज इज टू यू फॉर होमवर्क.
Next, question number third. Arrange the following sentences according to the occurrence in the history of Dr. Stephen Hawking. या लेसन मध्ये जो स्टीफन हॉकिंगचा आपल्याला इतिहास सांगितलेला आहे, जी हिस्ट्री सांगितलेली आहे, त्या सिक्वेन्सने आपल्याला पुढे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते खाली वरी दिले आहेत. त्याची जी ऑर्डर आहे ती चेंज केलेली आहे, ती आपल्याला प्रॉपर ऑर्डरने ती लावायची, ती सिक्वेन्स आपल्याला जोडायची. First of all, we will see the sentences, then we will go to the proper order. Let's see the sentences. At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. हे एक स्टेटमेंट आहे. हे कुठल्या ऑर्डरला येईल, किती या नंबरला येईल हे आपण शोधायचं आहे. He became a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. He believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe. Next, Stephen was born on 8th January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. Next, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. Next, Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. Next, Stephen was diagnosed with a rare disease, ALS or LOU. And the last, though confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thought. These are the statements. Friends, या स्टेटमेंटला आपल्याला एका प्रॉपर ऑर्डर मध्ये म्हणजे सिक्वेन्स प्रमाणे जोडायचं आहे. लेट्स सी द सिक्वेन्स. Stephen was born on 8th January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. This is the first statement as per the history. Second, at the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. Third, Stephen was diagnosed with a rare disease, ALS or LOU. पहिला जन्माविषयी सांगितलंय. सेकंड, 17व्या वर्षी त्यांना दोनदा ते काही कारण नसताना पडले आणि तिसरं, ते पडल्यानंतर डॉक्टरकडे गेले म्हणून त्यांचा रोग हा निदान झालेला आहे. फोर्थ स्टेटमेंट, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड वेगर. आणि रोग माहीत झाल्यानंतर नवीन जोमाने त्यांनी स्वतःचं हे संशोधन सुरू करायला, डॉक्टरियल रिसर्च करायला सुरुवात केली. 5. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. वर्क सुरू केलं परंतु रोग काही कालांतराने त्यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे पसरला आणि त्यांना एका व्हीलचेअरवर डिसेबल करून टाकलं. 6. Though confined to a wheelchair, जरी ते खुर्चीमध्ये बंदिस्त होऊन बसलेले जरी असले, he worked on computer and expressed his thoughts. त्यांनी कम्प्युटरवर काम केलं आणि त्याच्यावर त्याचे विचार मांडण्याचं काम त्यांनी केलं. नेक्स्ट, 7 नंबर स्टेटमेंट, he became a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. नंतर ते काय झाले, रॉयल सोसायटीचे फेलो झाले आणि US नॅशनल अकॅडमीचे सुद्धा ते सभासद होते. And the last, he believes that in the next millennium, science will discover the core secret of the universe. Friends, this is what the proper sequence of the above statements. हीच योग्य सिक्वेन्स आहे जे आपल्याला स्टेटमेंट त्यांनी दिले होते. Friends, now we will move forward to the next question. Use the following words, phrases in your own sentences. स्वतःचे वाक्य खालच्या फ्रेजेस यूज करून आपल्याला पूर्ण करायचे. जसं कर्क ऑफ फेट, कन्फाइंड, एक्झागरेशन अँड इपोटोम ऑफ आणि मिलेनियम. लेट्स सी द आन्सर्स. कर्क ऑफ फेट
I got 85% marks just because Kirchhoff fate. Confined to. She was confined to the bed for a couple of months. Exaggeration. I found exaggeration in your talk. Next, an epitome of. I did not think that she would be an epitome of success. Next, millennium. 1 millennium is equal to 10 centuries. 10 शतक हे कशाची मिलेनियमशी इक्वल आहे तसं हे एक्झाम्पल्स आहेत. फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 6 and question number 7 they are related to the writing skill. You can watch that videos in my writing skill section playlist. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Facebook, Twitter also. You can search my name on YouTube by Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you.